आता इस्तो कसा दिसतंय तुम्हाला? लिट्टी चोखा चोखा चोखी लिट्टी लिट्टा लिट्टा चोखी. तर सकाळचे वाजलेत 5:30 आणि मी आज चाललोय सकाळी फिरायला मॉर्निंग वॉकला. रोज संध्याकाळी जातो, मग आज सकाळी पण सुरुवात करावी म्हटलं. खूप दिवस झालं रुटीन नाही लागायला माझं, त्याच्यामुळं आज चालू करायला लागलं. लॉकडाऊनमध्ये आम्ही ओंकार आणि मी जात होतो सकाळी फिरायला, पण नंतर रुटीन बिघडलं आणि आत्तामध्ये थंडी पण खूप जास्त होती, आता कमी झाली. मग त्याच्यामुळं म्हणलं चला आजपासूनच चालू करूया. आज आहे शनिवार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हे आहे रिलायन्स डिजिटल मॉल आणि समोर आहे कॉलेज, आणि हे आहे धाराशिवमधील डी मार्ट. इथपर्यंत येतो चला ना. मी तर सकाळचे झालेत 6:38 आणि आता थोड्या वेळाने सनसेट होईलच. पहिल्या व्हिडिओमध्ये सनसेट म्हणलं त्याच्यामुळे रिशूट करायला लागला. तर सकाळची झालेत 6:38 आणि आता थोड्या वेळाने सनराईज होईलच. आलो MIDC पर्यंत. माझ्या 8,000 स्टेप सकाळीच कंप्लीट होतील. आता झालेत 6,000. मस्त वाटते सकाळी उठल्यावर, फक्त जरा थंडीमुळे उठे वाटत नाही. आज कसं तरी पहिल्या अलाराममध्ये उठलो, म्हणलं आज जायचं आहे म्हणलं सकाळी. आज शूट करण्यासाठी पण लई चाललो, रनिंग केली आज लई का, कारण शूट करण्यासाठी मागून परत या कॅमेरा सेटअप करा, पुढे जावा, परत माघारी या. तर बेस्ट सकाळ आहे आणि आज जरा लवकर आल्यामुळं मस्त वाटायला लागले. आणि आता रोजची सवय लावायची, फक्त एवढंच, रोज सकाळी फिरायला जायचं, कारण त्याच्यावर जरा चेहऱ्यावर तेज येते, त्याच्यामुळं तर रोज जावंच लागणार आहे. आणि ब्लॉग पण कंटिन्यू येणार आहे, हे चांगलं कारण आहे. सकाळी लवकर उठणं, ब्लॉग करणं. 1-2 महिन्यात बाह्याचं लग्न पण आहे, जरा चांगलं दिसायचं, फिट राहायचं. संध्याकाळी मी या साईडला जातो, इकडे MIDC एरियात, आणि सकाळी इकडच्या साईडला, कारण इकडं सकाळी जायला भारी वाटतं. ह्या साईडला सकाळी डी मार्टला आणि संध्याकाळी MIDC. तर सकाळचे वाजलेत 7 आणि घरी आलं. आता पाणी गरम करायला ठेवणार आहे. आता 1 तांबे पेचं गरम पाणी आणि तिथं आंघोळीला ठेवले पाणी. पटकन आंघोळ करायची, आवरायचं. जर काय प्लॅन झाला पुढं जायचं सकाळी तर ठीक, नाहीतर मग काय रुटीन आपलं डेली. थोडं आज घराची स्वच्छता करायची, नाहीतर फिश टँक तर स्वच्छ करायलाच. आज ब्लॉग पण विथ कंटेंट पण होईल. 7:15 वाजले तर सूर्याने दर्शन दिलं नाही अजून. आता गरम पाणी पण पिऊन झालंय. आता आंघोळ करायची, तर सकाळी भक्तिगीतं लावू, हनुमान चालीसा. आज शनिवार पण आहे, हनुमान चालीसा लावू. रोज हनुमान चालीसा, तारक मंत्र आणि गणपतीचे आणि स्वामींचे काही गाणे सकाळी लावतो. भक्ती ऐकायला सकाळी गाणे ऐकायला बाहेर वाटतं. अजून अर्धा लिटर पाणी प्यायचं. आंघोळ झाली की अजून तेच पाणी चालू. आज फिश टँक पण क्लीन करावं लागेल. माझं लॉकडाऊनचं रुटीन होतं 4-4:30ला फिरायला जायचं, 5:30-6 वाजेपर्यंत घरी येऊन आवरून 6:30 वाजता लगेच चहा प्याला. तर वरी गच्चीवर फेवरेट स्पॉट होता माझाही, बसायचं गच्चीवरून, सगळं गाव दिसायचं, म्हणून भारी वाटायचं. हां, आणि या साईडला रेल्वे व्हायला लागली आमच्या इथे, तर तिथं रेल्वेचं काम चालू आता आहे. कोणाला सकाळी उठल्यावर गरम पाणी करून प्यायची सवय मला एकदा सांगा कमेंटमध्ये. आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक केलं नसेल त्यांनी व्हिडिओला अगोदर लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लवकरात लवकर 500 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे ते, आणि कंप्लीट करायचे. आणि सकाळी गच्चीवर याचा एक फायदा की पक्ष्यांचा आवाज येते. सध्या कावळ्याचा आवाज यायला लागला, चिमण्या इथं, त्या झाडावर पोपट पण येतात. सकाळ सकाळ डिंकाचा लाडू मेंढेटर आहे.
तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कुणी स्वयंप्रकाशी तू तारा चैतन्याचा भारा बर पंखातून स्वप्न उद्याचे झेप घे रे पाखरा. आणि आता दुपारचे वाजलेत 1 आणि माझं जेवण पण झालंय आणि आता फिश टँक क्लीन करणार आहे मी आणि नंतर गडाला जायचं प्लॅन आहे. आणि हा बघा किती घाण झालाय पूर्ण फिश टँक, असं वर शेवळ्या आल्यासारखं दिसायला लागलंय काचावरती. आणि ओंकार 3 वाजता आल्यावर त्याचं आवरून वगैरे 4 वाजता आम्ही गडावरती जाणार आहोत. गुरुवारी जायचं होतं पण प्लॅन कॅन्सल झाला त्या दिवशी. सगळे जाऊन आले, फक्त ओंकार आणि मीच राहायला जायचं. टँक क्लीन करायला वेळ लागतेच, 1-2 तास लागते. सध्या हे फिल्टर वगैरे काढले, जे फिश टँक मधलं जे पाणी साफ करायचं होतं ते काढून मी झाडाला बसले कारण चांगलं असते. आणि याच्यामध्ये मासे काढून ठेवलेत. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर सांगणार आहे की फिश टँक कसा क्लीन करायचा. तर हे फिश टँक बाहेर आणून ठेवले, फिल्टर दगडे क्लीन करून झालेत आणि ह्याच्यामध्ये पाणी पण भरले. आता हे फिश टँकमध्ये टाकायचं. हे फिश टँक पण साफ केला, बाकीचं स्वच्छ करून घेतले. आता फक्त लाईट एकदा क्लीन करून घ्यायची. लाईट पण क्लीन करून झाली. फिश टँक पूर्णपणे क्लीन करून झालेला आहे. आता वाजले 4 आणि मला वाटतं ओंकार घरी आला असेल आणि आता याच्या पुढं आम्हाला जायचं गडाला. तर गडाला जायचं कॅन्सल झालेलं आहे. मारो मुझे, मारो मुझे, मारो नहीं, ये मजाक हो रहा है. 1 सेकंड यार, मजाक हो रहा है. काम करायला लागलंय ती, त्यामुळे काही जाणं होणार नाही आज. मला शूट करायचं होतं पण मग झालं आजपर्यंत ब्लॉगचं शूट झालं. ठीक आहे. 2 hours later. तर बॅक टू वॉकिंग. तर मी आलो इथे MIDC मध्ये फिरायला. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आज जरा जेवण पण लवकर केलं, 6 वाजता जेवण केलं. कारण मला पण ती 16-8चा नियम पाळायचा आहे. जरा 16 तास उपाशी राहायचं, 8 तासामध्ये जेवायचं, काय जेवायचं ती म्हणजे संध्याकाळी 7च्या अगोदर जेवायचं. तर आज शनिवार आहे आणि तेल वाट घेऊन जावं लागेल मारुतीला. आणि हा आमच्या इथे 7:30ला आरती पण असते नवीन वर्षापासून. दर शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता आरती आहे. A few moments later. हा बघा ओंकारचे काम. काय करायला ओंकार? पापड वाजला काय? बघू मोबाईल वाजते का याच्यात? शाळेतले दिवस आठवले, लोडी शेडिंगचे. संध्याकाळी इथं जिन्यात बसत होता पापडे वाजत. बघा आता इस्तो कसा दिसतंय तुम्हाला, लाल भडक दिसतंय. मला वाटतं ह्याच्यावर हे पण करायला पाहिजे, लिट्टी चोखा चोखी, लिट्टा चोखी, लिट्टी चोखा काय म्हणतं, लिट्टी चोखा एकदा झाला पाहिजे का नाही इस्तोवर? सांगा तुम्ही.